नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर आम्ही संभाजीनगरवरून पुन्हा आलेलो आहोत नाशिकला. आणि तुम्हाला तर माहिती की मला नाशिकला किती जास्त आवडतं आणि नाशिकचं वातावरणसुद्धा खूप सुंदर आहे, खूप थंडगार वातावरण आहे. त्यामुळे मी पण थोडा वेळ बाल्कनीमध्ये टाईमपास करत बसले होते. तर आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून नाशिकला आलेलो आहोत आणि कालच आम्ही नाशिकला आलेलो आहोत. आणि इकडचं वातावरणसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे पावसाळलेलं असं वातावरण आहे आणि आभाळ आलेलं आहे सगळीकडे आणि असं वाटते की खूप जास्त पाऊस येईल. तर जेव्हा आम्ही संभाजीनगरवरून इकडे आलो तेव्हा सुरुवातीला तर खूप सकाळी ऊन पडलेलं होतं, पण जसजशी दुपार व्हायला लागली आणि दुपारी 2-3 नंतर वातावरण एकदमच चेंज व्हायला सुरुवात झाली. तर असं वातावरण आहे की भरपूर पाऊस येईल, पण तरीसुद्धा क्लायमेट एकदम छान वाटतंय आणि एकदम थंडगार असं वाटतंय नाशिकला. तर आता इथे 3-4 दिवस मी राहणार आहे, मग त्यानंतर पुन्हा डोंबिवलीला जाणार आहे, कारण माऊचे पण क्लासेस वगैरे लवकर स्टार्ट होणार आहेत. 2 जूनपासून तिचे क्लासेस स्टार्ट होणार आहेत, म्हणून मला जरा लवकरच ह्यावेळेस डोंबिवलीला परत जावं लागेल. खरं तर माहेरी आल्यावर वाटतच नाही की पुन्हा घरी जावं, म्हणजे सासरी जावं, पण कसं आहे ना, कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा असते. आपल्याला काही कधीच इच्छा होणार नाही की पुन्हा घरी जायची, पण जावं तर लागतंच प्रत्येकाला. तर त्या दृष्टीने थोडीशी तयारी वगैरे पण आता मी सुरू केलेली आहे, कारण माझे पप्पा दरवर्षी मसाले वगैरे बनवून देतात मला. त्यानंतर पापड वगैरे सुद्धा मी इथूनच घेऊन जाते, तर ती थोडीशी तयारी आता मला करायची आहे. माझ्या बहिणीने सुद्धा मला पापड वगैरे दिलेत, तर सर्व सामानाची पॅकिंग वगैरे ते सर्व करायला 2-3 दिवस जातातच हळूहळू करायचं म्हटलं तरी. आणि काल आम्ही आलो पण मी कोणताही शूट वगैरे काही केलं नाही. म्हटलं एक दिवस थोडासा आरामच करून घेऊया, मग ब्लॉगला स्टार्ट करूया, म्हणून आज ब्लॉगला स्टार्ट केली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आज शनिप्रदोष असल्यामुळे माझा उपवास होता आणि माझा पहिलाच उपवास होता, तर म्हटलं महादेवाच्या मंदिरात जाऊन येऊया. आणि दुपारी मंदिरात गेलं तर थोडीशी गर्दी वगैरे कमी मिळते आणि आपली सेवा व्यवस्थित होते. त्यामुळे साधारणतः आम्ही शक्यतो दुपारच्या वेळेलाच महादेवाच्या मंदिरात जातो, कारण वातावरणही असं झालं होतं की पाऊस येतो की काय असं वाटायला लागलं होतं. म्हणून की मुला म्हटलं पटकन आपण स्कूटीवर जाऊ आणि पाया वगैरे पडून येऊ, सेवा वगैरे करून येऊ. तर मंदिर खूप जास्त लांब नव्हतं आणि खूप जवळही नव्हतं, त्यामुळे आम्हाला स्कूटी घ्यावी लागली. तर हे बघा, हे आहे ते मंदिर. अगदी रस्त्याला लागूनच हे मंदिर आहे आणि खूप छोटंसं आणि सुंदर मंदिर आहे. समोर हे जे मंदिर तुम्हाला दिसतंय हे देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला लागूनच बाजूला एक छोटीशी पिंड आहे महादेवाची. तर ह्या पिंडीची आम्ही सेवा करायला आलेलो आहोत. तशी तर महादेवाची खूप मंदिरं आहेत नाशिकमध्ये. गंगेवर गेले तर पाहिजे तेवढी मंदिरं आहेत, पण कसं असतं ना, जेव्हा असे विशेष दिवस असतात, म्हणजे प्रदोष हा सुद्धा महादेवाचा एक विशेष दिवस मानला जातो. जसं सोमवार महादेवाचा महत्त्वाचा असतो, तसंच प्रदोषसुद्धा महत्त्वाचा मानला जातो. तर शनिप्रदोष असल्यावर ते सर्व मंदिरांमध्ये गर्दी असणार हे आम्हाला माहिती होतं, म्हणून अशी आम्हाला पिंड हवी होती की जिथे गर्दी वगैरे मिळणार नाही आणि आपली जी सेवा आहे ती शांतपणे होईल. कारण सेवा फक्त मला करायची नव्हती, की मुलंसुद्धा करायची होती. तिचा काही उपवास वगैरे नव्हता, पण तरीही तिला सेवा करायची होती, त्यामुळे मग ती माझ्यासोबत आली होती. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर ही पिंड आहे. काही ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये अशा प्रकारचा अभिषेक करू देत नाही, म्हणजे जर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा असेल किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा असेल तर अलाउड करत नाही. तर हे मंदिरात तसं काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणून आम्ही इथे यायचं ठरवलं की इथे आपल्याला अभिषेकही व्यवस्थित करता येईल आणि आपल्या मनाजोगी सेवासुद्धा करता येईल. तर आम्हाला अशी शांततेतच सेवा करायची होती. तर आमची आता पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आम्ही आता घरी जायला निघतोय. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे, एकदम शांततेत आमची पूजा झालेली आहे करून. अजिबात गर्दी वगैरे नाही आहे. साधारण अर्धा तास लागला. आता आम्ही पुन्हा घरी जायला निघतोय. दुपारचे साधारण 2 वाजलेले असतील आणि एकदम छान शांततेत अशी पूजा झालेली आहे मनासारखी. मंदिर खूप सुंदर आहे पण. चला आतमध्ये पण पाया पडून येऊया. हे मंदिर देवीचं आहे, सप्तशृंगी मातेचं मंदिर.
ओम नमः शिवाय. साधारण 2:30-3 वाजलेले असतील आणि आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. म्हटलं थोडा वेळ घरी जाऊन आराम करूया. आमच्या पप्पांना 4:30-5लाच चहा लागतो, त्यामुळे मग मी लगेच थोडा वेळ आराम करून चहा ठेवलेला आहे घरात सगळ्यांसाठी. आणि उपवास आहे म्हटल्यावर चहाचाच आधार होता मला, तर मी चहा ठेवलेला आहे सर्वांसाठी. बघा संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि छान असं वातावरण आहे. आणि पप्पांच्या घरासमोर असा छान रोड जातो. वॉकिंगला वगैरे पण मस्त इथे, पण काही होत नाही माझ्याकडून वॉकिंग वगैरे करणं. घरातच सगळा टाईमपास होऊन जातो. तर आता चहा तर मी ठेवलेला आहे. किमू आणि माही वरती बसलेले आहेत. त्यांना विचारते जेवणाचं काय आहे. किमू, काय झालं ग? काय हसता ग? कुठे आहे किमू? इकडे नाही. काय करताय का तुम्ही? काय तुम्ही सारखं फोन बघताय? किमू तुझं करते, ही माझ्यासोबत बसून फोन बघते, दिवसभर फोन बघते. मी दिवसभर नाही बघत. माही चल खाली चल, तू पण जरा सारखी मोबाईल बघत असते तू. किमू 6 वाजून गेले आणि पप्पा आता येतील घरी, तर जेवणाचं काय प्लॅन काय ठरवलंय? काय करूया ना काहीतरी, तू सांग काय करायचं. भाजी चपाती खाऊन खाऊन कंटाळा आला ग, काहीतरी पण वेगळं काहीतरी. आणि आज माझा उपवास पण आहे ना प्रदोषचा. काय करायचं भाऊ? बटर चिकन. ए प्रदोष आहे, उपवास आहे माझा प्रदोषचा. नॉनव्हेज नाही खायचं अजिबात. किमू काय स्पेशल रेसिपी? स्पेशल थोडं राजस्थानी स्टाईल चालेल. काय येतं तुला? खरंच येतं तुला? हां. काय राजस्थानी स्टाईल? हां राजस्थानी. काय येतं? डाळ बाटी. काय बोलते? दाल बाटी. दाल बाटी. आणि किती वेळ लागतो बनवायला? ठेचा करूया. किती वेळ लागतो बनवायला? आता किती वाजले बघ? 6:45 वाजले. आपण एक चहा पिऊयात. तू चहा बनव एकदम कडक असा छान. मी ठेवलाय चहावाला. मग तिथून पुढे 1 तास, म्हणजे तू धरून चल 8 वाजतील आपल्याला. यार खूप भूक लागली, कारण माझा उपवास आहे ना. मला असं झालंय की लवकर उपवास सोडायला मिळेल, म्हणून मी तुला विचारते किती वेळ लागेल. एक काम करते मी. थांब तू नको उठू. मी एक काम करते, चहा बनवून आणते गरम गरम. आपण चहा घेऊया आणि मग कामाला सुरुवात करू. आणि मला पण ब्लॉग बनवता येईल, मला पण रेसिपी वगैरे शेअर करता येईल तुझी वाली डाळ बाटी वाली. असं पण बरेच दिवस झाले मी कोणती रेसिपी दाखवली नाही, तर मी रेसिपी शूट करेन मग. तर आता मी पटकन चहा बनवते, म्हणजे चहा बनवायला ठेवलेला आहे. गाळते लगेच चहा आणि मग त्यानंतर रेसिपी बनवायला स्टार्ट करायची आहे, कारण मला खूप जास्त भूक लागलेली आहे. चहा तर उकळलेला आहे आपला. चहात दूध टाकून दिले. किमू बोली दीदी गरम गरम कडक कडक चहा बनव, त्यानंतर मग मी पुढचं काम करेन. आणि आज रेसिपी किमू बनवणार आहे, त्यामुळे मला खरंच आराम मिळणार आहे. आणि ती राजस्थानी रेसिपी बनवणार आहे, ज्याचं नाव आहे दाल बाटी. तर मला पण काहीतरी वेगळं खायला मिळेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी नाशिकला आल्यावर एक तर पप्पांच्या रेसिपी शेअर करते, नाही तर किमूच्या रेसिपी शेअर करते. तर नाशिकला आल्यानंतर मला नेहमीच थोडासा आराम मिळतो, कारण थोडं काम पप्पा करतात, थोडं किमू करते. आणि शिल्पू आलेली असेल तर शिल्पू पण थोडंफार कामामध्ये हेल्प करते आणि भरपूर आराम होतो. असं घरी असलं की सगळं आपल्यालाच करायला लागतं, पण माहेरी आल्यावर थोडासा आराम होतो. आणि किमूचं आमचं कसं आहे ना, की ती आपले जे ऑथेंटिक डिशेस जे असतात ना, म्हणजे एकदम टिपिकल चपाती भाजी, ते तिला एकदम परफेक्ट जमत नाही, पण अशा वेगळ्या काही डिश असतात ना, त्या ती एकदम छान बनवते. आता लास्ट मागे एका व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की तिने बटर चिकन बनवलं होतं. तर तिला ना असे म्हणजे हॉटेल स्टाईल आणि असे ढाबा स्टाईल जे डिश असतात ना, त्या तिला जमतात. म्हणजे एकदम असं स्पेशल अशा डिशेस तिला जमतात. आणि एकदम ऑर्डिनरी आपल्या घरच्या डिशेस असतात ते तिला परफेक्ट जमत नाही. तर मग आम्ही काय करतो, तिला आम्ही बोलतो की किमू तुझी स्पेशल काहीतरी डिश बनव. तसंच मी तिला सांगितलं आज वरती गेली होती तेव्हा. तर ती चहाची वाट बघते. हे बघा चहा आपला उकळतोय, तर तिला चहा देते. चहा पिला की थोडं तिला पण एनर्जी आल्यासारखी होईल आणि मग ती स्वयंपाकाला लागेल. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं उपवास आहे आणि खूप म्हणजे आता डाऊन वाटायला लागले, कारण दिवसभर मी काहीच खाल्लेलं नाही आहे. आणि हा
माझा पहिला प्रदोषचा उपवास आहे. म्हणजे मी प्रदोषचे उपवास आतापर्यंत कधीच केले नाही आहेत. आणि माझी बहीण आहे ना शिल्पू, ती मला बोलली की तू प्रदोषचे महादेवाचे उपवास करायला सुरुवात कर, कारण तिला माहिती आहे की मी महादेवाची सेवा करते वगैरे. मग ती बोलली की तू पण उपवास करत जा, आणि तिने केलेलेच आहेत उपवास. तर ती बोलली की खूप छान अनुभव येतो आणि म्हणजे महादेवाची कृपा आपल्यावर राहते, काही दुःख अडचणी संकट असेल तर दूर होत. तर तिला म्हटलं ठीक आहे मी करेन. आणि हे जे उपवास असतात ना प्रदोषचे, ते शनी प्रदोष पासूनच करायचे असतात. आणि आज शनी प्रदोष आहे, म्हणजे आजचा जर शनी प्रदोष गेला तर मग त्यानंतर नेक्स्ट शनी प्रदोष यायला खूप वेळ जातो. त्याच्यामुळे मग ती बोली आजचा दिवस तू घालू नको. मग म्हणून आजपासून मी संकल्प केलाय की मी प्रदोषचे उपवास जे आहेत ते करेन. मीठ चालत नाही ह्या उपवासाला. तर हे उपवास असतात ते गोड असतात, म्हणजे मिठाचा कोणताही पदार्थ दिवसभरात खायचा नसतो. शक्यतो महादेवाचे उपवास असेच असतात की ते गोड करायचे असतात. आळणी उपवास बोलतात त्याला. तर चहा उकळला, आता मी पटकन चहा गाळून घेते. किमू मावशी वरतीच आहे का माऊ? किमू हे घे चहा घे. आणलास? अरे लवकर आणलास. अरे मी तुला चहा ठेवूनच आली होती वरती. थँक्स. म्हणून लवकर झालं. चल मी पण घेऊन टाकते. चहा घेऊन आम्ही बाहेर आलोय, कारण बाहेर वातावरण बघा किती छान आहे, एकदम मस्त वाटतंय. म्हटलं चला बाहेरच चहा घेऊया. यार आजकाल मी बोलते मग तू रिप्लाय करा. आजकाल मुली पण किती छान गाडी चालवतात. अजून तूप टाकायचे बाकी आहे त्याच्यामध्ये. तूप टाकायचं आहे का? हो. ते टाकून मग आत्ताच एकत्र मळून होऊन जाईल. हो. हळद अजून लागणार आहे का? हळद टाकली गेली आहे. आता हे कसं चमचा हवा. हळद दिसतच नाही पण टाकल्यासारखी. टाकू थोडी. हां, कलरच नाही. हा 2 मिनिट थांब. बस. नाही तूप अजून घे. ह्याच्यात तर खूप थोडं तूप राहिलं. संपलं का तू? थोडंसं खा. बस झालं, ठीक आहे चालेल. इन्फ्लुएन्सर आता सहन होत नाहीत ना मग त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये. की हे कसं कट केलं तू? फक्त रोल केला आणि कट केलं काय? हां. अच्छा, म्हणजे याला बोलतात बाटी. बाटी. दाल बाटी. पप्पा तुमची लेक बघा दाल बाटी बनवण्याची तयारी करते. पण एवढे मोठे मोठे पीस. पप्पा आपण गावी दाळबट्टी खाल्लेली, त्याचे पीस किती छोटे छोटे असतात ना. आता याला काय करायचं आपण? बॉईल करायचं. अच्छा, आता आपण बॉईल करणार आहोत. ठीक आहे. तळून आता आपोआप बारीक होतील ते. अच्छा, म्हणजे आधी बॉईल करायचे मग तळून घ्यायचे. ओके ओके. तो झाकण ठेवायचं. मी ठेवते. पाणी टाकलंय का तू खाली? हा ठीक आहे. आता याचं झाकण लावायचं कुकरचं. आणि किती शिट्ट्या काढायच्या? काय नाही 4-5, 2-3 पण चालतील. ठीक आहे. ही आपली ग्रेव्हीची तयारी आहे का किमू? हो डाळची. दाल. अच्छा, याच्यामध्ये काय काय टाकलंय? काय नाही, जिरे, ह्या मिरच्या मोठ्या लालवाल्या आणि कांदा. ओके. याच्यामध्ये आपण डाळ टाकणार शिजलेली? नाही, अजून आहे इन्ग्रेडियंट 2-3. अद्रक लसूण पेस्ट जाईल आणि मग टोमॅटो. ओके ओके. मग मसाले आणि मग डाळ. ठीक आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले होते आणि माझी सेवेची आणि पूजेची वेळ झालेली होती, त्यामुळे मी वरती आलेली आहे. म्हटलं आपणच आज दिवाबत्ती करू. आणि हे आहे पप्पांचा देवारा. पप्पांचा देवारा मला खूप आवडतो. संगमरवरी देवारा आहे आणि खाली जमिनीवर आहे, त्यामुळे एकदम कम्फर्टेबली आपण सेवा पूजा जे काही आहे ते व्यवस्थितपणे करू शकतो. आणि ज्या देवाची आपण सेवा करतो तो देव आपल्याला समोरच डोळ्याला दिसतो, त्यामुळे खूप व्यवस्थित पद्धतीने सेवा पूजा करता येते, त्या देवांकडे बघता येतं असं मला वाटतं. तर माझी जी रोजची सेवा आहे ती मी पटकन करून घेतली, कारण स्वयंपाकात थोडीशी किमूला मदत करायचीच होती मला. वाव. त्याच्यामध्ये मी नंतर आहे ना काय काय टाकलं? त्याच्यामध्ये नंतर मी लाल तिखट टाकलं. बाहेरचं जे येतं ते. हां हां हां. काश्मीरी लाल. काश्मीरी लाल. हां. 2 टेबलस्पून. 1 टेबलस्पून धनिया पावडर.
आणि हळद. हळद. अच्छा. ओल्या शेंगदाण्याचा ठेचा आणि डाळ टाकून दिली. अच्छा, मस्त दिसते यार किमू. अजून तर ती उकळेल अर्धा तास तरी अजून. अच्छा, म्हणजे घट्ट बनवायची आहे का आपल्याला? थोडी घट्ट आणि कारण ही घट्टच आहे ऑलरेडी बघ. घट्टच आहे. थोडी टेस्ट एनहान्स होईल बारीक गॅसवर. बारीक गॅसवर. पप्पा खरडा स्पेशल का? ओल्या शेंगदाण्याचा ठेचा. आहा, मस्त मजा येणार आहे आज जेवायला. उपवास सोडायला मजा येणार आहे पप्पा. ओल्या शेंगदाण्याचा ठेचा ना मला खूप आवडतो. बनवू सकाळी. बारीक गॅसवर करायचंय का? नाही असं फुल आहे. बारीक गॅसवर नाही आवडत. कडक नरम होती म्हणजे जसे क्रिस्पी तळायचे आहेत का? स्पून देऊ पप्पा तुम्हाला एक एक्स्ट्रा? नको. टोस्ट सारखं दिसतंय ना किमू चहा बरोबर टोस्ट खातो तसं दिसतंय ना. पण हे नुसतं पण एकदम छान लागेल ना, टेस्टी लागतो छान. किमूची स्पेशल दाल बाटी रेडी झालेली होती, पण ती कशी सर्व करायची ते मला माहीतच नव्हतं. मी ही प्लेट माहीसाठी रेडी करत होती, तर आधी मी त्यामध्ये बाटी टाकली आणि मग त्यानंतर ग्रेव्ही टाकली डाळीची आणि मग डायरेक्टली तसं वाढलं. तर मला पप्पा बोले तसं नाही करायचं, हे बघ अशा प्रकारे बारीक भुगा करून घ्यायचा आहे बट्टीचा आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये डाळ ओतायची आणि मग खायचं असतं म्हणे ते. मग त्या प्रकारे मी केलं आणि मग उपवास सोडायला बसले. आणि जेव्हा पहिला घास घेतला तेव्हा एकदम भारी टेस्ट लागली. किमूला म्हटलं एकदम टेस्टी जेवण बनवलेलं आहेस तू, आणि खूप भारी टेस्टी अशी डाळबाटी बनवलेली होती किमूने. खरंच दिल खुश हो गया मेरा तो. तर अशा पद्धतीने डाळबाटीचा आम्ही सगळ्यांनी आस्वाद घेतला आणि एकत्र जेवण झाल्यानंतर किचन वगैरेसुद्धा लगेच क्लीन करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता हे पप्पांचं किचन आहे, आम्ही एकदम क्लीन करून घेतलेलं आहे जेवणानंतर. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.